आपल्यासोबत भाजप आमदार सुमित वानखेडे आहेत. सुमितजी, तुम्ही वर्धा जिल्ह्यातून विधानसभेमध्ये जाता. वर्धा जिल्हा हळूहळू कुठंतरी शहरी माओवाद्यांनी काबीज केला असा आरोप आपण का करताय? तसा अनुभव आहे. एकंदरीत काय आहे की महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे दोन जे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या देशाच्या निर्मितीमध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अहिंसेचं तत्त्वज्ञान दिलं. सर्व जगाने ते स्वीकारलं. कुठलीही सशस्त्र क्रांती न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालेलं राष्ट्र चांगल्या लोकशाही मूल्यावर स्थापित झालं पाहिजे म्हणून मोठ्या मेहनतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली. आणि अहिंसाचे तत्त्वज्ञान आणि आपली लोकशाही मूल्य आणि संविधान याचा जर कोणी शत्रू असेल तर ते माओवादी आहेत. माओवादाचं तत्त्वज्ञान हे आहे की पॉलिटिकल पॉवर कम्स आउट थ्रू द बॅरल ऑफ गन, असं स्वतः माओ म्हणतो. आणि ते त्यांनी चीनमध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे काय आहे की थ्रेट ऑफ व्हायलन्स इज द सोर्स अँड गॅरंटर ऑफ पॉलिटिकल पॉवर. मग चीनमध्ये जे त्यांनी केलं तेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवाद्यांना भारतामध्ये करायचं आहे. त्यांनाही पॉलिटिकल पॉवर पाहिजे आणि त्यांचं लक्ष आहे की या देशाच्या लाल किल्ल्यावर 2047 साली लाल झेंडा फडकवायचा. लाल झेंडा फडकवायचा तर लाल किल्ल्यावरच का फडकवायचं? कारण पॉलिटिकल पॉवर हवा आहे. आणि या पॉलिटिकल पॉवरसाठी त्यांना प्रदीर्घ लढा लढायचा आहे. मग ते त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून आहे, सैन्य दलाच्या माध्यमातून आहे, त्यांचं जे सशस्त्र युनिट आहे त्याच्या माध्यमातून, आणि त्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून आहे. आणि स्ट्रॅटेजिक्स अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्हॉल्युशन नावाचं पुस्तक हे माओवादी सगळ्यांकडे वितरित करत असतात. त्याच्यावर यांचं सगळी स्ट्रॅटेजी चालत असतं. वर्ध्यात काय घडते गेल्या काही महिन्यांपासून सांगतो मी. तर या पुस्तकामध्ये सगळ्यात आक्रमक आणि महत्त्वाचा पार्ट जर कोणता असेल तर हे फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहे. आणि हे फ्रंटल ऑर्गनायझेशन देशाच्या प्रत्येक ठिकाणी पसरलेले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात असेल, वकिलीच्या क्षेत्रात असेल, प्राध्यापकीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाणं, तरुण विद्यार्थी असेल, बेरोजगार युवक असेल, आदिवासी असेल, दलित असेल, यांचे डोके भडकवणं आणि त्यांच्या समस्या या सशस्त्र क्रांतीशिवाय सॉल्व्ह होऊ शकत नाही या पद्धतीचा विचार त्यांच्यामध्ये मांडणं. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी गांधी आश्रम आहे, गांधीजींना लोक इतके मानतात, गांधीजींनी इतका वेळ घालवलेला आहे, अशा ठिकाणी या माओवादी विचारसरणीच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी घुसीखोरी केलेली आहे. या ठिकाणच्या अनेक संस्थांमध्ये माओवादी विचारांशी समर्थक असलेले लोक सेमिनार्स घेतात, वर्कशॉप घेतात, ट्रेनिंग प्रोग्राम देतात. हे कसं शक्य आहे? आणि हे समाजापुढे आलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हे सर्व झालंय. निश्चितच आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत जोडो अभियान झालं. भारत जोडो अभियानामध्ये अनेक माओवादी विचारसरणीचे समर्थक त्या अभियानाशी जोडले गेले. त्यानंतर त्या समर्थकांकडनं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्स एकत्रित येऊन मोदीजींचा विरोध करायचा म्हणून ही निवडणूक लढले. संविधान धोक्यात आहेत, जे स्वतः संविधानाचे स्वतः मारेकरी आहेत, जे संविधानाचे खरे शत्रू आहेत, त्यांनी असं नरेटिव्ह उभं केलं की संविधान धोक्यात आहेत. आणि त्या भरोशावर निवडणुकीमध्ये यश मिळवण्याचं काम झालं. आणि आज स्थिती आहे की ज्यांच्या सहकार्याने यश मिळालं आहे त्यांच्या विरुद्ध कसं बोलणार? त्यांच्या विरुद्ध जर कारवाई करण्याचा कायदा झाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा हे फक्त
लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी जी मदत दिलेली आहे त्या मदतीचा परतफेड करण्यासाठी हा विरोध आहे. म्हणजे जनसुरक्षा विधेयक असेल किंवा सरकारचं शहरी माओवादाविरोधात लढण्यासाठी जे काही पावलं आहेत त्यांना जो विरोध केला जातो तो लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या समर्थनाची परतफेड केली जाते. हो, ऑफकोर्स. मग कशाला विरोध, कशाला विरोध? काय कारण आहे विरोध करायला? जे देशाचे शत्रू आहेत, जे देशाच्या संविधानाच्या मुळावर उठले आहेत, लोकशाही मूल्यांवर विरोधात उठलेले आहेत, जे आपल्या देशाच्या लाल किल्ल्यावर सशस्त्र क्रांती करून लाल झेंडा फडकवायचा विचार करतायत, त्यांचं समर्थन कशाला करायचं? हे जे माओवादी विचारसरणीचे लोक आहेत ते डफडी वाजवतात, कलामंच आहेत, लोकप्रबोधन करतात. कशासाठी करतात? त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश काय? या देशाच्या सांस्कृतिक आणि कलेचं संवर्धन झालं पाहिजे नाही आहे, डफडी वाजून लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे म्हणून नाही आहे. त्यांना प्रदीर्घ लढा लढायचा आहे. त्यासाठी लोकांचं ब्रेनवॉश करायचं आहे, लोकांमध्ये अनरेस्ट करायचं आहे. या देशातल्या दलितांमध्ये तुम्ही या देशापासून वेगळे आहात, तुम्हाला त्यांच्यामध्ये असंतोषाची बीजे रोवायची आहेत. त्यासाठी संविधान तुमचं धोक्यात आलेलं आहे. या पद्धतीचा विषाणू त्यांच्या डोक्यामध्ये टाकायचा आहे. या देशातल्या आदिवासींमध्ये, या देशातल्या बेरोजगारांमध्ये, गरीब शेतकऱ्यांमध्ये त्यांचं मोबिलायझेशन करणं आणि त्यांच्या माध्यमातून सशस्त्र क्रांती करणं ही यांची टॅक्टिक्स आहे. आणि हे त्यांच्या पुस्तकात आहे, त्यांच्या संविधानात आहे. आणि हे जर घडत असेल तर अशा फ्रंटल ऑर्गनायझेशनने जे कटकारस्थान करून छुपा एजंडा या देशाच्या सुरक्षेच्या विरुद्ध राबवतात, त्यांच्या विरुद्ध कायदा करणं अपरिहार्य आहे. त्यासाठी जे देशभक्त आहेत त्यांनी काही मनाला लावून घ्यायची गरज नाही आहे. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, उद्या दुसरा कुठला त्यांचा पक्ष सत्तेत येईल. जे विरोध करतायत या बिलाचं ते उद्या सत्तेत येतील. त्यावेळीसुद्धा हेच माओवादी समर्थक त्यांच्या नरड्याला नख लावल्याशिवाय राहणार नाही. हे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. वर्ध्यामधील ज्या गांधीवादी संस्थांमध्ये घुसखोरी यांनी केली असा आपला स्पष्ट आरोप आहे. खरे जे गांधीवादी आहे त्यांनी आता सावध होऊन काहीतरी पावलं उचलण्याची गरज आहे. निश्चितच करायची गरज आहे. त्यांनी पुढे यायला पाहिजे. हा धोका फक्त गांधीवादी तत्त्वज्ञानाचा नाही आहे, हा देशाच्या भविष्याचा धोका आहे. हा देशातल्या पिढींचा धोका आहे, आपल्या पुढच्या भविष्याचा धोका आहे. याच्यामुळे देशाचं स्वातंत्र्य, देशाची लोकशाही, देशाचं संविधान धोक्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने जर छुपे कारस्थान करून आणि इतर काही लोकांना हाताशी धरून जर हे लोक आपला एजेंडा राबवत असतील तर अशा संघटनांवर बंदी आणायला पाहिजे. ह्या कारस्थान कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे. आणि हा जनसुरक्षा कायद्याचा उद्देश आहे. मी सरकारचं अभिनंदन करील की हा कायदा त्यांनी महाराष्ट्रात आणला, योग्य वेळी आणला. परंतु त्याच वेळेस दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषदेमध्ये असेल हा कायदा एकमताने पारित झाला नाही. गृह विभागाने वर्धाच्या या संपूर्ण समीकरणाकडे आता लक्ष घालावं, कारण गृह विभाग आपल्याच पक्षाकडे, आपल्या नेत्यांकडे आहे. मला वाटते या देशामध्ये हा विषय जो आहे माओवादाचा, हा फक्त स्टेट हँडल करतं असं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल एजन्सीचा सुद्धा याच्यावर पूर्ण वॉच आहे. आणि निश्चितच मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या गृह खात्याचा सुद्धा यांच्या सर्व ज्या काही कारवाई आहेत त्याच्यावर पूर्ण वॉच आहे. परंतु यांना अटकाव कसा आणायचा? यांना काय शिक्षा आहे? आपल्या कायद्यामध्ये यांना शिक्षाच नाही आहे. तो कायदा आज झालेला आहे. आज न उद्या यांच्या कारवाया बंद होतील. आमच्याशी संवाद साधल्याबरोबर धन्यवाद. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.